की आपल्याला घर करायचे कुठे. नंदबाबाने उंच टेकडीवर गाव केलं. आपण बऱ्याच जणांनी वृंदावन पाहिले, नंदगाव बघितलं ना, किती उंच टेकडीवर आहे नंदगाव, आहे की नाही. आणि पुन्हा मग नंदगाव उंच टेकडीवर नंदबाबांनी तयार केला. आपापले काही मंडळी ठेवल्या तिथं, बघितलं की. आणि मग पुन्हा बरसाना राधाराणीचं माहेर आहे, राधाराणीच्या वडिलाचं गाव, ती पण किती उंच आहे. तर बरसाण्याहून सगळा गोकुळ वृंदावन सगळं दिसतं खालचं. यमुना मैया दिसते की नाही बरसाना. आणि नंतर मग तिथे बरसाना तयार झाला. आणि आता तिथे राहत असताना भगवान कृष्ण कन्याला सांगितलं, देवा आता इथं गुपचूप जमत नाही, काम करावं लागतं, खोड्या जमत नाही. काय काम करू आई, काम एकच कर, शाळेत जा. मग त्यावेळेला आताच्या शाळेत जायला काय होतं माहितीये, आता काय असतं, डब्बा, दप्तर, अजून पाण्याची बॉटल. पहिलं काय होतं माहिती, पायात बूट, हातात काठी, खांद्यावर घुंगडी आणि हातात शिदोरी एका. असं भगवान कृष्ण कन्या बलराम दादा निघाले. बलराम दादाने गायी चारायच्या, कृष्ण कन्या वासरं चारायची. वासरं चारत असताना बरेच काही आघात आले. तिथे परमात्माने आघासुर नावाच्या दैत्याला मारलं. वृंदावनम संप्रविश्य सर्वकाल सुखावहम तत्र चक्रवर्याकाशं शकटैर चंद्र अर्धचंद्रवत. बैलगाडीच्या पाठीमागे देवता. आपल्याला वाटतं ना कधी कधी आपलं घर छोटं आहे असं, त्यांनी देवाचा विचार करा. भगवान कृष्ण कन्याचं जे चरित्र आहे ना, हे देवाचं चरित्र माणसाला प्रेरणा देणार आहे. जगाचा मायबाप गाडीच्या खाली अर्ध्या भागात राहिला. कुठं, अर्ध्या भागात. शकटैर अर्धचंद्रवत. आपण तर बऱ्यापैकी समाधान मानायचं, देव कृपा करतो म्हणून तिथे राहिले. मग पण आघासुर नावाचा दैत्य मारला. बकासूर बगळ्याच्या रूपात आलं, त्याला मारलं. प्रलंबासूर, रिठासूर, अनेक असुर मारले. एक दिवस यमुना मैयाच्या काठावर खेळायला गेले. तोपर्यंत गाई पाणी प्यायला गेला यमुनेला. एका गायीनं पाणी पिलं. पाणी पिल्याबरोबर गाय मूर्छित पडली. देवाने विचार केला, गाय कसं काय मूर्छित पडली. एका गोपालाला तहान लागली. गोपाल यमुनेचं पाणी प्यायला गेला. पाणी पिल्याबरोबर तो सुद्धा मूर्छित पडली. भगवान म्हणले, काय झाले, जात ते मूर्छित पडतं. कशामुळे झालं असं. एका नसेल नाही, तिकडे जाऊ नको, का पाणी दूषित आहे. कसं काय, त्या यमुनेच्या पाण्यात एक मोठा नाग राहतो. कोणता आहे तो, कालिया. आणि त्याच्या तोंडातले विषाणू पाणी विषारी. देवाने सांगितलं, माझ्या गायी इथं पाणी पितात, आणि पाणी पित असताना जर इथं समजा गायी मूर्छित पडत असतील तर मग कसं जमल. मी जातो, पण निमित्त करावं लागल. चेंडू फळी खेळायला लागले, म्हणजे आताच क्रिकेट खेळत असताना चेंडू मारला, पाण्यात पडला. पडल्यावर पेंद्या म्हणाला, ज्यानं चेंडू मारला त्यानं आणली. भगवान म्हणले, मी सांगणार. कोणत्या झाडावर चढले, कळंबाच्या झाडाखाली धाव चेंडूचा मांडीला कानाला ग. पुढे येते. आणि मग लगेच मारला चेंडू, पाण्यात पडला. देवाने विचार केला, माझा चेंडू मी आणणार आहे ना. पाण्यात उडी टाकली कळंबाच्या झाडावर चढून. आवाज आल्याबरोबर तिथं नागपत्न्या होत्या. त्याने विचार केला, असला आवाज कशाचा आला. भगवान कृष्ण कन्याला बघितलं, हे बाळा, तेवढा सुकुमार कशाला खाली आला. आमचे मालक झोपी गेले, तोपर्यंत जातो वर. नाही जात का, माझा चेंडू पडलाय. कुठे, त्या मालकाच्या शिफ्टीजवळ होता. ते चेंडू द्या. नाही जमत, मालकाला राग आला तर तुला मारतील. कसा मारतो तो, असं म्हणजे. अरे बाळा, तू लहान आहे, जा बाळा, आम्हाला तुझी दया येते. काही दया करायची गरज नाही, उठवा तुमच्या मालकाला, नाही तर मी उठवी. आवाज ऐकला, कोण है असं म्हणायला लागलं. ते कोण, कालिया. इस नगर में, ऐसा आवाज काढू का, इस यमुना जल में अपनी मौत देखने के लिए कौन आया है, उसने मेरे सामने आओ. तो म्हणतो, तुझ्या सामने, तुझ्या समोर यायला मी तयार आहे. डोळे उघड. डोळे उघडल्यावर धावत आल्यावर भगवान कृष्ण कन्याने त्याला पकडलं. दोघांचं तुंबळ युद्ध लागलं. सर्व त्या माता मौल्या हात जोडून पाया असं पडत होत्या, बाळा सोड, जा तू बाळा, नको असं करू. नाही जात नाही, आता याचा काटाच करतो. नको माया, असं नको करू. हे लय आगाव माणूस आहे. कोण,
कालिया पण एवढं युद्ध लागलं कालियाच्या डोक्यावर देवानं पाय दिला टाइम कमी असल्यामुळे शेपटी पकडली आणि थै नाचायला चालू केलं त्याच्या तोंडातून विषाच्या ज्वाळा रक्ताच्या गुळण्या पडायला लागल्या आणि त्याला 4 बायका होत्या त्याने हात जोडले कृष्ण कन्हैया सांभाळ काय करता तुम्ही त्यांनी सांगितलं आम्ही काय करू माहितीये सतत तुमचं चिंतन करू पण एकदा मात्र काय करा मैं तो जपू सदा तेरो नाम दयालु दया करो दयालु दया करो जपू सदा तेरो नाम दयालु दया करो दयालु दया करो मैं तो जपू सदा तेरो नाम दयालु दया करो दयालु दया करो मैं तो जपू सदा तेरो नाम दयालु दया करो दयालु दया करो दयालु दया करो कृपालु 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 दया मैं तो जपो सदा तेरा नाम दयालु दया करो दयालु दया करो जपो सदा तेरा नाम दयालु दया करो क्या सर्व स्त्रिया म्हणायला लागल्या हे देवा एक क्षण सुटणार नाही आम्ही भजन कीर्तन गाऊ मैं तेरा भजन कीर्तन गाऊ मैं तेरा एक बार सबको हाथ उठा के बोलना पड़ेगा क्या भजन कीर्तन गाऊं मैं तेरा भजन कीर्तन गाऊं मैं तेरा नित उठ ध्यान ध्याऊं मैं तेरा क्या बात इतना बड़ा आनंद है बस भजन कीर्तन गाऊं मैं तेरा नित उठ ध्यान ध्याऊं मैं तेरा हे प्रथम पूजे भगवान दयालु दया करो